नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राहुल तांबे चिंचपूरमधून. तर आज आमच्या मित्रांच्या शेडवरती आलो होतो. म्हणजे 2 दिवसापासून त्यांच्या शेडमधले व्हिडिओ चालू आहे. तर त्यांची आज सकाळी 9वी फेडिंग ही होणार आहे आणि संध्याकाळची पण 10वी फेडिंग होईल. 10वी फेडिंगमध्ये शक्यतो त्यांचा पाला संपून जाणार आहे. तरी पण आळ्या कशा कोश घालतील हे आपण व्हिडिओमध्ये बघणार आहे. आणि कोश 100% आळ्या घालतातच. 9व्या किंवा 10व्या फेडिंगला जर पाला संपला तर आळ्यांची 9व्या फेडिंगला संपूर्ण मारून द्यायची, 10वी पण फेडिंग करायची. तर आळ्या कोश घालतात, काय प्रॉब्लेम नाही आहेत. साईज थोडी बारीक होते कोशांची, पण मग आळ्या कोश घालतात. आळ्यांचे 8 कप्पे आहे, 40 फुटाचे 8 कप्पे केलेले आहे आता. तर आळ्यांची साईज तुम्ही बघू शकता. मीडियम साईज आहे. त्यामध्ये अशा व्हेरिएशनच्या ज्या छोट्या आळ्या असतात या पद्धतीत, या सगळ्या आपण बेडवरती ज्या आळ्या असतात त्या आपण शक्यतो काढूनच घ्यायच्या. कारण काय होतंय का, आळ्या ज्या छोट्या असतात त्यांना लवकर प्रॉब्लेम येतो. आळ्यांना ग्लासरी, फ्रॅक्चरी या ज्या आळ्या असतात या उपवासामध्ये मागं पुढं झालेल्या आळ्या असतात. व्हेरिएशन की त्या आळ्यांना पाला भेटला नाही किंवा उपवासामध्ये मागं पुढे झाल्या, ह्या आळ्या पूर्णपणे आपण छोट्या ज्या आळ्या असतात त्या बाजूला काढून घ्यायच्या. कारण सुरुवातीला कोणता पण रोग यायचा असला, चौथा उपवास उठल्यानंतर तो या छोट्या आळ्यांवर आधी येतो, त्यानंतर मोठ्या आळ्यांना होतो. तो शक्यतो बेड क्लीन असल्यामुळे विजेता, सप्लिमेंट, चुना अशा कंडिशनला मारायला काय प्रॉब्लेम नाही येत. कारण बेडवरती पाला शिल्लक नाही काहीच. अशा अवस्थेमध्ये आपल्याला मारायचा असतो. शक्यतो काय होतं, बरेच शेतकरी बेडवरती पाला शिल्लक असतो काही ठिकाणी आणि तसंच विजेता चुनाची धुराळणी करून देतात. त्याने काय होतं, आळ्यांच्या खाण्यात तो पाला जातो आणि आळ्यांच्या पाठीमागूनची जी साईट असते या साईडला त्यांच्या असं छोटा असा फुगा आलेला दिसतो. मग शेवटी आपल्याला ज्यावेळेस आपण चंद्रिका टाकतो किंवा लालसर पाणी सोडतात, हे प्रॉब्लेम विजेता किंवा चुना आळ्यांच्या खाण्यात गेल्यावर होतं. त्यासाठी आपण आहे ना, बेडवरती पाला जेव्हा शिल्लक नाही आहे, शक्यतो सकाळच्या टायमिंगला आपण बेडवरती पाला शिल्लक नाही राहत, कारण आळ्या पूर्णपणे रात्रीतून खाऊन घेतात. त्या कंडिशनला आपण विजेता आणि सप्लिमेंट आणि चुन्याची धुराळणी करून घ्यायची असते.